आपल्या लोकांनी पैशाचे गमिंडीत नाठे सोडून दिले. या 5-6 वर्षात जमिनींचे बाजार वाढले आणि महिलांकडे घरातले कारभार गेले. तर बायांनी भाच्याच्या माग उभा राहणारा मामा सुद्धा बदलावलाय. आता एक नवीन जातीची अवलाद तयार झाली, मामा, गुरु मामा. कुठून पैदा झाला काय तो अवलाद? असा भोंगळा करून हल्ला पाहिजे कार्यालयात. गुरु मामा कुठून आले काय ती अवलाद? गुरु मामा. महिला मंडळ, आपल्या भावाचा शर्ट फाटलाय, फाटू द्या. त्याची दाढी वाढली, वाढू द्या. पण भाच्याच्या माग उभं राहायला मामा शोभतो हे ध्यानात ठेवा. रक्ताचं नाथ आहे ते. असं काही पैशाच्या गमिंडीवर सगळं चालत काय? हायवे मध्ये जमीन गेली तर बहीण वादी झाली आणि भाऊ प्रतिवादी झाला. भाऊवादी बहीण प्रतिवादी. मोवळी ते भाऊ राया कोणाला दाखिता? अय, निवांत विचार करा. रक्ताचे नाते संपून टाकले आणि बसणाऱ्या माणसांना सांगून ठेवतो, कोणाशी दुश्मनी करा, रक्ताच्या नात्याशी करू नका. हे मित्र हे सगळे तुमच्या फायद्यापुरते आहेत, हे ध्यानात ठेवा. अरण्याला आग लागल्यावर हरणाला पळून जायचं सांगावं लागत नाही. आणि फुलातला मकरंद संपला की भुंग्याला सांगावं लागत नाही तू निघून जाय. एकदा तुमचा खिस्सा रिकामा झाला ना, अंगातली ताकद रिकामी झाली, आज तुमच्या मागे जेवढे हिंडत आहे एक सापडायचा नाही. पाहायचा असा प्रयोग तुम्हाला तर फक्त आजपासून तुम्ही तुमच्या मित्रांना 8 दिवस पाजू नका. एक मित्र तुमचा रेंज मध्ये राहणार नाही. फक्त पाजू नका 8 दिवस. हे नालायक तुमच्या मौतीला सुद्धा येणार नाही. काय म्हणते तुम्ही? ते म्हणतील मला जाळल्यावर कळलं. लोकांना वेळ नाहीये. हो, समजा शहरात आपल्या मळ्या बिळ्यात माणूस मिळाला तर गावातला माणूस मळ्यातल्या माणसाला फोन करतोय, अंत्यविधी कवा आहे, उचलल्यावर सांग. म्हणजे मी तेव्हा निघल. नदीवर आल्यावर परत मला फोन कर बर का, म्हणजे मी आग लागे पोहत. लोकांना वेळ नाही. हे तुम्हाला वाटतं हे मित्र आहे? भुईमुगाच्या शेंगा दान आहे तर त्याचा मुक्काम पोत्यात आहे. एक वाक्य सांगू तुम्हाला, तुमच्यावर आणि माझ्यावर किती मोठे प्रसंग येऊ द्या, रक्ताची माणसं प्रसंगाला आहेत हे विसरू नका. आपला भाऊ आहे ना, आपलं त्यांचं जमत नाही, माझं माझ्या भावाचं जमत नाही, तुमचं तुमच्या भावाचं जमत नाही. हा व्यवहार आहे, नाथ नाही. त्याच्या घरात जाऊ नका, त्याचं तोंड पाहू नका. पण तुमच्यावर प्रसंग येईल ना तेव्हा तोच आहे हे विसरू नका. तो तुम्हाला पैसे नाही देणार, पण तुमच्या मुलाला तो म्हणेल अर्धी भाकर खाऊन जाय आणि 1 भाकर डब्यामध्ये घेऊन जाय आणि हॉस्पिटलमध्ये नेऊन दे. पैशाची अडचण असली तर तुझ्या चुलती का माग. कोण म्हणणार? मग देवाने ईश्वरी नाते साध्या बोगस म्हणून निर्माण केले का? बहिणीच्या मागं भाऊच उभा राहावा का? भाच्याच्या मागं मामाच उभा राहावा का? मी बहिणीला जशी साथ दिली तशी तुलाही देईल. आम्ही पैशाच्या गमिंडीत मामाच बदलून टाकली. या डुप्लिकेट नालायक मामांचं काय खरं ते? ती महिन्याला बहिणी बदलवणारी माणसं ती मराल ना तुम्ही घेणे देण्याचं. घरचाही गेला आणि दारचाही गेला, मामाच नाही राहील. अहो नाथ ते. आणि आपल्या लोकांनी पैशाचे गमिंडीत नाठे सोडून दिले. काय होतं मग? आपल्या मागं जनता आहे. जनता एवढी सोपी नाही. जनता मौतीला चालली तर माग चालती, पण अशी चालती. प्रयत्न येताना वारा घालतात आपल्याकडं. गज उद्योग केले निघा, गंज गावाची वाट लावली निघा. तो मेलेला म्हणतो कस काय जाऊ, कस काय जाऊ. तो मडक्यावाला म्हणतो माझ्या मागे येईन, कस काय जातो मी नाही का पुढं. तो म्हणला तू दिसला पाहिजे ना, म्हणला दोरा नाही, इकडे तिकडे जाऊ नको. तुम्हाला भूक लागली मग म्हणला भात बांधून आणला, भूक लागली मग म्हणजे काय भावळातपणा करू नका. आम थांबल तिथं भात खाईन तसाच पुढे जाय. मग तिथं दगड ठेवत्यात खून म्हणून, याच्या इकडे त्यानं यायचं नाही. काय लोकांना घेणं नाही. तुम्ही मी भ्रमात आहे महाराज, आणि आपण सगळे कसे ते भ्रमात. आणि ते म्हातारं बांबवलं ते आंधळं, आणि भीमानं त्याला दम दिला. आंधळ्या तुम्ही 100 पोरं म्या मारल्यात एकट्यानं न पाचता. मग पूर्वी अशी पाजून मारामारी करीत नव्हती. आता आलं एवढ्यात लाव त्याला घोडा आणि घे बरगाड्या मोडून.
भीमानं त्याला एक वाक्य सांगितलं, तेवढं ऐका. तुझी 100 पोरं मी मारलीत, फक्त तुम्ही माझी आमची बायको वडीत आणली, तेव्हा मी एकटा जर उठलो असतो ना, तुझी खानदान मी संपवली असती. पण मी का उठलो नाही? तिथं धर्म होता. बस, आम्ही फक्त धर्मनिष्ठ माणसं आहेत. आम्हाला माहिती आहे तिथं धर्म आहे, तिथं जय. तुझी 100 पोरं म्या मारलीत. आणि कशी मारली ऐक. सकाळी एका पोराचं इतिहास, संध्याकाळी एका पोराचं इतिहास. म्हातारच उपाशी मारलं त्यानं. मग युधिष्ठिरानं भीमाला विचारलं, दादा काय भानगडे? महाराज रडलं ते आंधळ. तो म्हणला राजे गेलं पण जेवताना भीम बोलवतो तेवढं बंद करा, ते खाऊनच देईन मला. यांनी भीमाला जाऊन सांगितलं, अरे जेवताना कुठं बोलत असतात का? तो गडी डोक्यात कमी. तुम्हाला जेवताना बोलायचं नाही, जेवायच्या अगोदर 10 मिनिटं. पण म्हातारा सोडणार नाही मी. भयान रात्री, नीट ऐका, भयान रात्री धृतराष्ट्रानं राजवाडा सोडला. धृतराष्ट्र अरण्यात गेला. आणि माहिती म्हणून सांगतो, तोल गेला धृतराष्ट्राचा. आणि तोल गेलेला धृतराष्ट्र सावरायला गेला. आणि सूर्यास्त खाली जमिनीवर पडला. आणि उठायला गेला 12. कर्मगती कोणाला सुकत नाही. त्याला धक्का झाडाला लागला. झाडाला आग लागली. महाराज भारताचा सम्राट अरण्यात जळून मेला. आणि ज्यांच्या घरात कालवणाला काही नव्हतं त्यांना वैकुंठाला न्यायला देव आला. जरा विचार करा. तुकाराम महाराजांना काय तुम्हाला वाटतं बा भजनी नीट मारत आणि महाराज लोक नीट मारत आहे? हा बावळाट पण आहे. काही म्हणते बाबा महापोराला पाकवा शिकवा. पाकवा त्याचं याडं निघलं तुझं कुठं शिकतो? काही म्हणते महापोराला भजन शिकवा. 80% भजनांची पोरं याडपट्टे. तू काय डोकं लावतो भाऊ? कीर्तनकारांचीच कचा क्वाटरी पेते ते चालत नाही. ज्याचा बाप रामायण सांगतो त्याच्याच पोरानं दुसऱ्या गावातून सीता आणली. आता रामायण कोणा सांगा? दशरथच गेला वनवासाला, राम राहिला घरी. दशरथ गेला वनवासाला, तो झाला दिंडी 3 एकरीनं, आला आमच्या बोखांडी. काय करता? असं चालतं का ते? तासाच्या बाहेर पडलेलं बी कोळपायला तकलीफ करतं महाराज. असं कोणी उठावून माया पोराला पकवा शिकवून मारल्या तसं नाही चालत ते. माना नाही तर नका मानू, पण झटका बसतोच. काय माणसं म्हणते माया पोराला ते नादीच लागू नका तुम्ही. आमच्याकडे काही नाही राहिलं. आमच्या लई टोळ्या झाल्या. हा बाबा असल्यावर तो बाबा येत नाही, तो बाबा असल्यावर हा येत नाही. दोघं येऊ नका तिकडे शेळ्यावाळा, पण लोकांना का तकलीफ? आता महाराज मंडळी आमची लई ताईट झाली. मोठी नोट ठुली तरच पाया पडून देते, नाही तर पाया पडून देत नाही. ती इंदुरीकडचं कीर्तन होतं शिर्डीत. एक साधा धोत्रावाला माणूस आला, साधा, पण त्याची निष्ठा होती. त्याच्या हातात 20 रुपयाची नोट होती. 20. त्याला वाटलं इंदुरीकडच्या पायावर ठेवा आशीर्वाद. आता मिळत तर नाहीच आशीर्वाद, पण मिळाला तर 20 मध्ये कुठं आशीर्वाद म्हणतो. तर त्याला वाटलं बुंगली तर बुंगली, पण इंदुरीकडच्या शिष्यालाही नालायक. त्याला म्हणले साहेब जवळ यायचं नाही. तो नाही तर राहिलं. माझे कुठं वाया चालली. पण त्याची निष्ठा होती का नाही. तो गेला. आणि एक नंबर 2 करणार आलं. 5-6 धाबे, 2-4 बार, पुढं धाबा, माग बारवाला, असा टाईट आला. पण त्यानं 2ची काढली लांब. लोट लालच लांब. इंद्रकीरच्या शिष्याने पाहिजे. या पहिला आमच्या बोकांडी बसा, मग त्यांच्या बोकांडी बस. या सरका या ते आलं. आणि त्यानं ती नोट ठुली इंद्रिकरच्या पायावर. इंद्रिकर भांबावलं. लांब नोट दिसली. इंद्रिकर त्यालाच म्हणला पुत्रवती भाऊ. तो म्हणला बावळट आहे का मी गडी आहे. तो म्हणला मरदे का अजून एक नोट ठुई गड्यालाही पार होईल. काय सांग. अर्थ लोपले पुराणी आणि नाश केला शब्दज्ञानी. फक्त खरेची आई मेली. हे इंद्रिकरचं हे इंद्रिकरचं कीर्तन. अरे हे इंद्रिकरचं कीर्तन आहे महाराज. हे इंद्रिकरचं कीर्तन आहे. हे अंतिम सत्य आहे. हे ध्यानात ठेवा. थोडं कानाला वाईट आहे पण सत्य.
माझं कीर्तन महाराज म्हणून कधी ऐकत जाऊ नका. महाराज उलथू द्या, मरू द्या तिकडे. महाराज कीर्तन संपल्यावर का मरण गंज बोय, दगड उचाकला का बोय, दगड निघाला बोळाला लागल तेवढी बोय. पण एक जण ठेवा, इंदुरकेचं कीर्तन दोनच लोकांच्या बाबतीत आहे, नीट ऐका. एक, म्हाताऱ्या माणसाने तुमचा मुलगा म्हणून ऐका, आणि बरोबरीच्या लोकांनी तुमचा मित्र म्हणून ऐका. ते कालही खरंय, आजही खरंय, उद्याही खरंय. थोडं कानाला वाईट आहे. आणि मी तुम्हाला उपदेश करणे इतका मोठा नाही, किंवा तुम्हाला सल्ला देणे इतका मोठा नाही, पण तुमच्यातला म्हणून 4 गोष्टी सांगण्याचा आम्हाला अधिकार नक्की आहे. यावर तुमचं मत काय? उपदेश करणे इतके मोठे ना. आम्ही काय उपदेश करतोय तुम्हाला? आम्हीच गुतलोय तुमच्यासारखे बायका पोरात. आम्ही काय तुम्हाला उपदेश करू शकत नाही. आपण काय साधू संतांनी इतके त्यागी? आपण तुम्ही उपदेश करू शकत नाही. तुकाराम महाराजांनी 400 एकर जमीन दान केली. आपण येडे का?